सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने अबू आझमी यांच्या प्रतिमेला जोडे मारो। औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्या आमदार अबू आझमी यांच्या प्रतिमेला हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने ज्योती टॉकीज परिसरात जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय। यावेळी अबू आझमीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण चांगलं तापलं असून त्यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलंय। या प्रसंगी हिरामन गवळी, पवनला जाजू, विजय पाच्छापूरकर, अनिल थोरात, भूषण गवळी, तुषार भागवत, विनोद खेमनार, जयवंत वानखेडकर, रमेश थोरात आदी यावेळी उपस्थित होते। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांची औरंगजेबाने क्रूर हत्या केली। आमच्या हिंदू धर्मियांच्या अनेक माता भगिनींच्या इज्जती लुटल्या, मंदिरं तोडली, देवालये तोडली आणि म्हणून हा इतिहास आजपर्यंत लपवलेला होता। परंतु छावा चित्रपट हा दाखल झाल्यानंतर खरा इतिहास जनतेसमोर आलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील एक आमदार समाजवादी पार्टीचा अबू आझमी याने या विषयावर विधानसभेमध्ये आपलं मत मांडताना असं बोलला की हा इतिहास खोटा दाखवला आहे आणि औरंगजेब हा चांगल्यापैकी शासक होता असं औरंगजेबाला मोठा करणारा आणि आमच्या धर्माचा राजांचा अपमान करणारा, क्रूर हत्या करणाऱ्या औरंगजेबाला चांगलं मानलं। म्हणून या विरोधामध्ये धुळे जिल्हा हिंदू एकता संघटनेच्या वतीने आम्ही छावा चित्रपट ज्या ठिकाणी लागलेला आहे त्या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध म्हणून औरंग्या के खुद्दारों को जूते मारो सालो को आणि या ठिकाणी माता भगिनींनी सुद्धा संतापामध्ये या ठिकाणी जोडे मारलेले आहेत। जनतेच्या मनामध्ये या विषयामध्ये खूप मोठी चीड आहे आणि म्हणून गेली 70 वर्षामध्ये ज्यांनी खरा इतिहास लपवला त्या शासनाचाही आम्ही निषेध करतो। परंतु काल रोजी महाराष्ट्र विधानसभेमध्ये अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई महायुती सरकारने केलेली आहे। एवढ्यावरच न थांबता या हरामखोराला विधानसभेतून बडतर्फ करावं अशी आम्ही विनंती करत आहोत आणि महायुती सरकारने त्याला विधान भवनामधून हा काळ संपेपर्यंत बडतर्फ केलेला आहे। त्याचं आम्ही या शासनाचे मनपूर्वक आभार मानतो, परंतु त्याचं पूर्णपणे आमदारकी पद रद्द करण्यात यावं आणि यानंतर अशा देशद्रोह्यांना, धर्मद्रोह जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।